दही भेंडी केली की भेंडी सडसडीत न राहता मऊ होते का? आज मी अशी दही भेंडी दाखवणार आहे जी अजिबात चिकट नाही आणि चव इतकी जबरदस्त आहे की भाजी उरायची नाही. आज मी दही भेंडी करताना एक खूप छोटं पण महत्त्वाचं ट्रिक वापरणार आहे. हे ट्रिक शेवटपर्यंत पाहिलं तर तुमची दही भेंडी कधीच फसणार नाही. ही दही भेंडी रेसिपी माझ्या आईकडून शिकलेली आहे. साधी, झटपट आणि रोजच्या जेवणासाठी परफेक्ट. चला तर मग सुरुवात करूया. फक्त 10 मिनिटात बनणारी हॉटेलसारखी चव असलेली दही भेंडी आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी सांगेन दही कधी घालायचं जेणेकरून भाजी कधीच फाटणार नाही. चला तर मग सुरू करूयात. तर काय करायचं, सर्वात अगोदर कढईमध्ये घ्यायचं तेल. भेंडी तर मी अगोदरच स्वच्छ करून ठेवलेली आहे. मग कढईमध्ये घ्यायचं तेल. तेल छान कडकडीत गरम झालं की मग मोहरी घालायची आणि मोहरी घातली की गॅस कमी करायचा म्हणजे आपली फोडणी जळणार नाही. आणि मोहरी छान तडतडली की मग कमी गॅस करून थोडा मीडियम गॅस करून मग घालायचं जिरे. आणि जिरे छान फुललं की मग अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि कढीपत्ता घालायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मग घालायचा बारीक चिरलेला मीडियम साईजचा एक कांदा. मोठ्या साईजचा, मीडियम नाही, मोठ्या साईजचा एक कांदा. आणि ते तुम्ही पाहू शकता मी दही घेतलेला आहे आणि कांदा आपला परतत आहे. हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतायचा आहे, जास्त नाही परतायचा. आणि आपण आता दह्यामध्ये ना मसाले घालून घेऊ. तर त्यासाठी काय करायचं, थोडासा गरम मसाला घ्यायचा, थोडीशी धने पावडर घ्यायची आणि अगदी थोडीशी हळद. हळद तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आणि घरगुती काळा मसाला आणि लाल मसाला मी ते एकत्रच करून एका टोपणामध्ये ठेवला होता आणि तो घेतला. आणि आता छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत खाली आपला कांदा देखील छान मऊ झालेला होता. मग त्यामध्ये लगेच बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो देखील छान असा परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो छान परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो देखील मऊ झाला पाहिजे, म्हणून टोमॅटो देखील छान परतायचा आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपलं दही जे आहे ना, तर त्या दह्यामध्ये मी मसाले देखील ॲड केलेले आहेत. आता या टोमॅटोचं लवकर पाणी होण्यासाठी त्यामध्ये मीठ घालायचं. चवीपुरतं इथे मीठ घालून घ्यायचं. तुम्ही इथे काही आणि भेंडी परतताना काही घातलं तरी चालेल, मी तेच घातलं आहे. छान असं मीठ घालून आता छान अशी टोमॅटो आणि ही जी आहे कांदा वगैरे ते छान असं परतवून घ्यायचं आहे. आणि मी भेंडी देखील आधी स्वच्छ करून ठेवली आहे, ती देखील तुम्हाला दाखवते. तुम्ही पाहू शकता छान अशी मी भेंडी अगोदरच धुवून एक 10-15 मिनटं सुक्या कापडावर, म्हणजे मऊ कापडावर ठेवली होती आणि त्यातलं सगळं जे ही पाणी जे आहे तर ते पुसून घेतलं आणि मग भेंडी कापली. एक गोष्ट लक्षात ठेवायची, भेंडी चिकट न होण्यासाठी एक महत्त्वाची ट्रिक मी म्हटलं तर सांगेल, तर ती ट्रिक तर ती म्हणजे भेंडीमध्ये कापताना किंवा कापल्यानंतर पाण्याचा कसलाच अंश नसला पाहिजे. आणि तुम्ही पाहू शकता छान असं ते टोमॅटो वगैरे छान वितळलं होतं. मग लगेच त्यामध्ये हे आपण मसाल्याचं बनवलेलं दही जे आहे तर ते घातलं आणि छान असं दही आता आपण इथे घालून हलवून घेणार आहोत आणि ते दुसऱ्या गॅसवर ठेवूयात. ते मीडियम गॅसवर तसंच ठेवायचं आहे. गॅस बंद करून खाली वगैरे नाही ठेवायचं. मीडियम गॅसवर तर चालू ठेवायचं आहे, बंद नाही करायचं गॅस. तोपर्यंत या गॅसवर आपण भेंडी फ्राय करून घेऊ. तुम्ही जर अगोदरच भेंडी फ्राय करून ठेवली ना तरी देखील चालेल, पण मी अगोदर नव्हती ठेवली, म्हणून लगेच ताबडतोब म्हणजे लगेच दोन्ही सोबतच करते. आता ते छान असं दही जे आहे तर ते छान असं एकजीव होईपर्यंत, मसाल्यांमध्ये परतेपर्यंत, छान असं त्याचं कोटिंग होईपर्यंत इकडं भेंडी देखील आपण फ्राय करून घेऊयात. आणि तुम्ही पाहू शकता छान अशी आपली भेंडी इथे फ्राय झालेली आहे. आणि आता मस्त यामध्ये तुम्ही मीठ देखील घालू शकता, म्हणजे तेल मिठात भेंडी करून मग ती देखील वापरू शकता. पण मी अगोदरच मीठ जास्त घातलं आहे त्यामुळे इथे काय मी मीठ घालत नाही. आणि आता छान असं इकडे पाहू शकता ही फ्राय झालेली भेंडी बाजूला काढून घेतली. आणि हे बघा तुम्ही, छान असं कोटिंग याचं आलेलं होतं, छान शिजली देखील होती. आणि दही घातलं होतं, नंतर इकडे गॅस चालू ठेवला आणि लगेच त्यामध्ये भेंडी मी इथे घालून घेतली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि माझं दही जास्त आंबट नव्हतं त्यामुळे मी थोडंसं जास्त घातलं होतं. तुमचं आंबट असेल तर तुम्ही थोडं कमी घातलं तरी देखील चालेल.
दह्याचं काही नाही म्हणजे, आणि दह्यामध्ये जर पाणी घातलं तर भेंडी चिकट होऊ शकते, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. पण मी थोडंसं पाणी वापरलं होतं, कारण मला थोडीशी चिकट झालेली भेंडीच खूप जास्त भारी वाटते खायला. आणि एवढी ही भेंडी आमच्या दोघांसाठी मी बनवली होती, पण जवळजवळ मी एकटीनेच खाल्ली सगळी, कारण माझ्या भाऊंसाठी दुसरी पण भाजी एक बनवलेली होती. त्यामुळं ही भाजी संपूर्ण मीच खाल्ली असं म्हटलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी झणझणीत दही भेंडी आपली इथे तयार झाली होती. आणि कशी वाटली आजची दही भेंडीची रेसिपी कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवनवीन चविष्ट आणि छान छान रेसिपीज पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.